गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण इथे आमच्यामध्ये आहोत इथे गाडी. तर इथे एक आपला जो आपला 6.6 KVचा ब्रेकर आहे. तर यामध्ये एक असा इन्सिडन्स घडला. आपला जो वायफायचा जो हा ब्रेकर व्हॅक्यूम ब्रेकरचा जो आहे हा इथे डॅमेज झाला होता. तर आपण आता त्याच्यासाठी की बाबा आता तो म्हणजे भविष्यात असा डॅमेज होऊ नये किंवा त्याच्यासाठी काय करता येईल तर त्याच्यासाठी आपलं एक सोल्युशन होतं. तर ते आपल्याला जर आता टेस्ट करायचं असेल तर त्याचं सोल्युशन एकच आहे की जो आपला ब्रेकर आहे त्याची आपल्याला DC हायकोर्ट टेस्ट घ्यावी लागेल. तर आपण काय करतो आता आपण इथे आहोत आता 6.6ला हा आपला ब्रेकर आहे. तर आपण इथे आता DC हायकोर्ट टेस्ट घेणार आहे. तर आपल्याकडे उदय कंपनीची DC हायकोर्ट आपला सोर्स आहे आणि ही आपली किट आहे. तर ह्याच्यावरून आपण काय करतो ह्याची आपली मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे 40 KV पर्यंत. तर ह्याच्यामध्ये आपण 40 KV पर्यंत हा सोर्स त्याला देऊ शकतो. आपला ब्रेकर 6.6 KVचा आहे त्यामुळे ह्याला 2 टाइम्स म्हणजे आपण अप त्याला 13 KV पर्यंत व्होल्टेज देऊन आपण त्याला टेस्ट करणार आहोत. जर त्या ब्रेकरच्या पोलमध्ये जर कुठे काही प्रॉब्लेम असेल तर तो काय होईल त्याच्यामध्ये मिलीअँपिअर करंट फ्लो होईल आणि आपल्या किटमध्ये प्रोव्हिजन दिलेलं आहे. जर ह्याच्यामध्ये जर करंट फ्लो झाला तर ह्याच्यामध्ये सेटिंग आहे मिलीअँपिअरची 10 मिलीअँपिअर 20 मिलीअँपिअर 30 40 आणि 50. तर ह्याच्यानुसार सेटिंग जर ह्याच्यामध्ये जर त्या पोलमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ह्याच्यामध्ये करंट फ्लो होईल आणि त्याच्यानंतर आपला करंट फ्लो झाल्यानंतर ही जी किट आहे ते 10 मिलीअँपिअरच्या वर गेली तर ते ट्रिप होईल. आता आपण इथे सध्या घेऊ हा आपला इथे एक ब्रेकर आहे तर याचे कनेक्शन केलेले हा आपला मेन सोर्स आहे आणि आपला रिसिवर आहे. आणि या दोन्ही आपण इथे पिनला त्याला कनेक्ट केलेले आहे. तर सप्लाय चालू केलेला आहे आणि हा जो मेन जो आपला कंडक्टर आहे तो आपण कंडक्टर हा जो आपला ब्रेकर आहे त्याच्या वाय फेजच्या पोलला लावलेला आहे आणि हा जो आहे तो दुसरा हे ग्राउंड आहे. तर या जर ह्याच्यामध्ये व्हॅक्यूमच्या ब्रेकरच्या पोलमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल कुठे लिकेज असेल कुठे ट्रॅकिंग असेल तर आपला यामध्ये मिलीअँपिअर करंट फ्लो होईल आणि आपली किट त्याच्यामध्ये ट्रिप होईल. आणि जर ह्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम नसेल तर ह्याच्यामध्ये कुठलाही करंट फ्लो होणार नाही आणि आपली किट ट्रिप होणार नाही. याच्यावर आपल्याला लक्षात येईल की हा जो ब्रेकर आहे याची कॅपॅसिटी ओके आहे किंवा याच्यामध्ये कुठेही ट्रॅकिंग नाही आहे कुठे हे नाही आहे. तर आता आपण काय करू सर्वप्रथम की बाबा हा DC हायकोर्ट किट आपली ओके आहे का नाही त्याच्यासाठी आपण काय करू सगळ्यात पहिले हा पोल ओके आहे का नाही याच्यासाठी आपल्याला चेक करण्यासाठी आपण पहिले आपली जे हे किट आहे ते आपण चेक करू. त्यासाठी मी इथे आता फॉल्ट क्रिएट करतो. हे मग आता समजा हा पोल आणि हा पोल समजा एकमेकाला शॉर्ट आहे तर हा मी येते असं हे आता ह्याला हे करतो फॉल्ट क्रिएट करतो. हा आपला मेन रिसिवर ही आपली किट आहे. त्यानंतर हा किट ऑन आहे हे किट ऑन आहे. आता ह्याच्यामध्ये व्होल्टेज आपलं 0 आहे. आता ह्याची जी आपली किटची ट्रिपिंग आहे ते 10 मिलीअँपिअरवर आपण ठेवलेली आहे. जर हा करंट जर 10 मिलीअँपिअरच्या वर गेला तर आपली किट ट्रिप व्हायला पाहिजे. हे मीटर दाखवतं आहे KV आणि हे मीटर दाखवतं आहे मिलीअँपिअर. याच्यामध्ये आपलं KV व्होल्टेज दाखवतं आहे मिलीअँपिअर दाखवतं आहे. आता मी सप्लाय ऑन केला. आता मी किट ऑन करतो. किट ऑन केली. ह्याच्यामध्ये 0 मिलीअँपिअर करंट आहे. ह्याच्यामध्ये हा रेज आणि लोअरची कमांड आहे. याच्यामध्ये मी आता व्होल्टेज वाढवतो. हे जे व्होल्टेज दाखवते ते KVमध्ये दाखवतं आहे. आम्ही रेज दाखवतो बघा. आता आपण फॉल्ट आहे याच्यामध्ये त्यामुळे हा मिलीअँपिअर करंट वाढत आहे. आता त्याचं व्होल्टेज आहे 0.3 KV. एक मी रेजची कमांड दिलं व्होल्टेज झालं 0.9 KV आणि आपला मिलीअँपिअर करंट वाढतोय 7.5 मिलीअँपिअर. हा मिलीअँपिअर 10 मिलीअँपिअरच्या वर 0.9 KV हे जे व्होल्टेज दाखवते ते 0.9 KV म्हणजे व्होल्टेज जे दाखवते ते KVमध्ये दाखवते. आता मी आणखीन एक याला रेज कमांड देतो. हा आपला करंट 10 मिलीअँपिअरच्या वर गेला. आपली किट ऑफ झालेली आहे म्हणजे की ह्या ब्रेकरच्या पोलमध्ये कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे आपल्याला शो होते. आपण एक किट हे करू याला पूर्ण आपण याला हे करू लोअर करू हे किट ऑफ करू. आता आपण याच ब्रेकरला बी फेजच्या पोलला आपण कनेक्शन केलेलं आहे. हा आपला मेन कंडक्टर इथे दिलेला आहे याच्यापासून आलेला आणि इथे आपण दुसरं दिलेलं आहे. हा ब्रेकर सध्या ऑफ आहे. हा पोल ओपन आहे तर यामध्ये कुठलाही मिलीअँपिअर करंट फ्लो नाही झाला पाहिजे. तर याची आपण आता टेस्ट घेऊ. हा ब्रेकर 6.6 KVचा आहे तर ह्याला ह्याच्या 2 टाइम्स आपण त्याला KV व्होल्टेज अप्लाय करू. तर ते आपण असे कनेक्शन केलेले आहेत. आता मी किट आता स्टार्ट करतो. किट मी ऑन करतो. 0.2 KV व्होल्टेज दाखवत आहे. याच्यामध्ये काही ह्याच्यामध्ये 0.6 मिलीअँपिअर म्हणजे तो सध्या आहे. आता मी याला एक देतो रेजची कमांड रेज 0.4 KV. काही करंट वाढलेला नाही आपला मिलीअँपिअर. 1 KV व्होल्टेज गेलेला आहे. अजून एक रेज कमांड देतो 1.6 KV 2 KV 2.6 KV
रेज करतो 3.1 kV. अजून एक रेज कमांड देतो 3.5 kV. अजून एक रेज कमांड देतो त्याच्यामध्ये 3.9 kV. अजून एक रेज कमांड देतो 4.4 kV. रेज कमांड देतो 5 kV. 5.3 kV व्होल्टेज अप्लाय केले तरीसुद्धा आपला मिली एम्पियर करंट वाढत नाही आहे. अजून एक रेज कमांड देतो 6 kV, 6.5 kV, 7 kV, 7.5 kV, 6 kV, 8 kV, 8.4 kV, 8.9 kV. रेज करतो मी 9.3. रेज कमांड 10.4 kV, 10.8 kV, 11.2 kV. अजून एक रेज करतो 11.6 kV, 12.1 kV. 6.6च्या डबल दिलं तर 13.2 kV जायचं आहे. 12.5 kV, 12.9 kV, 13.3 kV. 13.3 kVला इथे आपला कुठलाही मिली एम्पियर करंट वाढला नाही. त्यामुळे आता हे जे आपण कनेक्शन केलेले आहे, हा जो ब्रेकर आहे तो याचा हा जो फोन आहे बी फेजचा तो ओके आहे. याच्यामध्ये कुठलीही ट्रॅकिंग नाही आहे, कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. हे आपण याच्यामध्ये इन्शुर करू शकतो. तर आपण 13.4 kV देऊन एक 30 सेकंद आपण त्याला पाहूया की तो म्हणजे काय होऊ शकतो, म्हणजे हे होईल विथस्टँड राहील का. 30 सेकंद या 1 मिनिटपर्यंत आपण त्याला विथस्टँड ठेवायचं. त्यानंतर हळूहळू आपण त्याला लोअरची कमांड द्यायची. त्याच्यामध्ये कुठलाही मिली एम्पियर वाढत नाही आहे. त्यामुळे हा ब्रेकरचा पोल ओके आहे याच्यावर आपल्याला लक्षात येतं. तर आपल्याला समजा एखाद्या ब्रेकरच्या पोलची जर ट्रायल घ्यायची असेल तर आपण अशा प्रकारे त्याला DC हायपोर्ट देऊन आपण त्या ब्रेकरचा जो व्हॅक्यूम आहे पोल आहे तो आपण चेक करू शकतो. आता मी याला लोअर कमांड देतो. स्लोली हळूहळू लोअर करायचं. आपण जसं इन्क्रीज केलं होतं तसं लोअर करायचं. 9.4, 8.9, 8.2, 7.8, 7.3. लोअरची कमांड देतो मी. पूर्ण लोअर करूनच आपण त्याला ऑफ करणार आहे किटला. इथे किट आता रेडी आली आहे. पूर्ण लोअरची कमांड झालेली आहे. आता लोअरची कमांड जात नाही आहे. आता किट मी ऑफ करतो. ही किट ऑफ झाली. हे ऑफचं इंडिकेशन आलं. तर अशा प्रकारे आपण 6.6 kV ब्रेकरची DC हायपोर्ट घेऊन ब्रेकरचे पोल ओके आहेत का नाही हे अशा प्रकारे आपण इथे चेक करू शकतो. थँक्यू.